जय श्रीराम हो सोलापूरकर. 90 डे चॅलेंज आजचा 63 डे. तुम्हाला एक सांगायचं मित्रांनो, काल ब्लॉग आला नाही, आज 2 ब्लॉग येणार. सकाळी उठून पद्धतशीर पहिला ब्रश करून घेतलं बघा. ब्रश करून थोडं कॅलिस्थेनिकचं प्रॅक्टिस करत बसलो होतो. थोडंफार येईना बघा मित्रांनो कॅलिस्थेनिक. कसं तर प्रॅक्टिस करालो. असं थांबायला गेलतो मित्रांनो, नाही आलं बघा. सीधा पडलोच खाली. कापसला मार लागला बघा. तर सीधा अंघोळ करायला चाललो बघा मित्रांनो. अंघोळ केल्यावर भेटू. अंघोळ करून आलो मित्रांनो. आता चाललो होतो बाहेर. कुठं? मंदिरपाशी पाया पडायला चाललो होतो मंदिरपाशी. तसं इथं गाय भेटलो होतं, तिथं पाय पडलो. पाय पडून चाललो बघा मंदिरला. आता पाय पडायला आलो बघा मंदिरपाशी. पाया पडून चाललो होता घरी. घरी येऊन पहिला तर जेवून घेतलो बघा. जेवून बाहेर आलो बघा. बाहेर येऊन थोडं मित्रांसोबत गिल्ली दंडू खेळण्यासाठी आलतो. गिल्ली दंडू खेळून चाललो बघा आता घरी. सीधा ब्लॉग दुपारी चालू केलो. दुपारी मंदिरपाशी आलतो. सकाळी दर्शन केलं बघा. तिथं मंदिरपाशी सगळं झाडू बिडू मारून कलर द्यायचं होतं मंदिरला. रोलरने कलर देऊ म्हणलो होतो. रोलरने सगळं कलर उडाला तर माझ्या अंगावर. त्यामुळं ब्रश घेऊन आलो घरी जाऊन. ब्रश आणलो. ब्रशने कलर द्यायला चालू केलो. झालं बघा मित्रांनो कलर सगळं. झाल्यावर पद्धतशीर सगळं लाईटिंग बिटिंग लावून घेतलो मंदिरला. कलर झाल्यावर मंदिर कसं दिसलं कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. ते सगळं काम संपून घरी चाललो बघा आता. घरी गेल्यावर आमच्या आई म्हणजे ती दही आणि दूध आण म्हणली होती. आलो बघा दूध डेअरीला दही आणि दूध घेण्यासाठी. घरी गेल्यावर पहिला जिमला निघालो. जिमला गेल्यावर आज बॅग आणि बायसेप होतं. बॅगचे 4 सेट मारलो आणि बायसेपचे पण 4 सेट मारून आजचा वर्कआउट क्लास केलो. मित्रांनो हे ब्लॉगचं व्हॉइस थोडं आवाज बरोबर येईना, तुम्ही समजून घ्या मित्रांनो. ब्लॉग आवडला असेल लाईक, फॉलो, शेअर, कमेंट नक्की करा. धन्यवाद.